नमस्कार. उपघटक 13 अपूर्णांक स्वाध्याय प्रश्न नंबर 14 ते 25. बघा प्रश्न नंबर 14 आहे 7/36 5/36 10/36 11/36 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता कोणता अपूर्णांक शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येईल. या अपूर्णांकांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मित्रांनो, चढता क्रम म्हटलं की लहान अपूर्णांकापासून मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, म्हणजे लहानकडून मोठ्या अपूर्णांकाकडे अपूर्णांक लिहिणे म्हणजे चढता क्रम. आता मित्रांनो, हे अपूर्णांक आहे समच्छेद अपूर्णांक. या सगळ्या अपूर्णांकांचा छेद सारखा आहे. ज्या वेळेला समच्छेद अपूर्णांक असतो, समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे लहानपासून मोठ्याकडे. मग सगळ्यात लहान अपूर्णांक आहे 5/36. त्यापेक्षा मोठा आहे 7/36. त्यापेक्षा मोठा अपूर्णांक 10/36 आणि सर्वात मोठा अपूर्णांक आहे 11/36. आता या अपूर्णांकांचा आपण चढता क्रम लावला. आपला प्रश्न आहे शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक आहे. आता शेवटून दुसरा क्रमांक, शेवटून दुसरा म्हणजे 10/36 हा शेवटून दुसऱ्या क्रमांकावरचा अपूर्णांक आहे. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 10/36. प्रश्न नंबर 15. जर 35/41 हा अपूर्णांक लहान आहे (41 पेक्षा) तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल. मित्रांनो, हा अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक आहे, छेद सारखा आहे. मग आता समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा. आता 35/41 हा अपूर्णांक जर लहान असेल तर मित्रांनो, पुढच्या म्हणजे स्टारच्या जागेवर किंवा चौकटीच्या जागेवर येणारी जी संख्या आहे ती 35 पेक्षा मोठी असायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 आहे 29, लहान आहे. पर्याय क्रमांक 2 31 सुद्धा लहान आहे. पर्याय क्रमांक 3 33 सुद्धा लहान आहे. आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. बघा, पर्याय क्रमांक 4 म्हणजे 37. आपण स्टारच्या जागेवर किंवा चौकटीच्या जागेवर जर 37 ठेवले तर अपूर्णांक तयार झाला 37/41. मित्रांनो, 37 ही संख्या 35 पेक्षा मोठी आहे. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 37. प्रश्न नंबर 16. 3/13 अधिक 7/13 बरोबर किती. मित्रांनो, दोन अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. समच्छेद अपूर्णांक आहे. समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना मित्रांनो बघा, छेद सारखा आहे. मग आपण काय करणार, 3 अधिक 7 म्हणजे फक्त अंशाची बेरीज होणार. 3 आणि 7 ची बेरीज आणि छेदस्थानी छेद एकदाच घ्यायचा म्हणजे 13. आता 3 आणि 7 10/13. आपल्याला उत्तर मिळालं 10/13 म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 10/13. नंबर 17. 21/43 अधिक 15/43 बरोबर स्टार/43. तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल. मित्रांनो, समच्छेद अपूर्णांक आहे. समच्छेद अपूर्णांकाची आपल्याला करायची बेरीज. आता समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त अंशाची बेरीज होते. म्हणजे 21 अधिक 15 आणि छेदस्थानी 43 आपण एकदाच लिहिणार. मग आता बघा, अंशाची बेरीज 5 आणि 1 6, 1 आणि 2 3 म्हणजे अंशाची बेरीज झाली 36. 36/43 हे आहे आपलं उत्तर. म्हणजे स्टारच्या जागेवर येणारी संख्या आहे 36. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 36. प्रश्न नंबर 18. 1/8 अधिक 1/8 बरोबर 2/8. याप्रमाणे अपूर्णांकांची बेरीज करीत गेल्यास बेरीज 1 येण्यासाठी 1/8 या अपूर्णांकात 1/8 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा लागेल. मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा, 1/8 या अपूर्णांकात 1/8 किती वेळेस मिळवल्यानंतर बेरीज 1 येणार आहे. बघा, बेरीज 1 येण्यासाठी आता मित्रांनो, या अपूर्णांकाची बेरीज 1 येण्यासाठी अपूर्णांकाची बेरीज 1 कधी येणार, तर अंशस्थानी 8 आणि छेदस्थानी 8. बघा, 1/8 हा अपूर्णांक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1/8 1/8 असा मिळवायचा आहे. पण किती वेळेस मिळवायचा तर ते आपल्याला माहित नाही. मित्रांनो, अंश आणि छेद सारखा असेल, 8/8 असेल तर मित्रांनो बेरीज येणार 1. म्हणजे आता अंशाची बेरीज 8 यायला पाहिजे. मग मित्रांनो, अंशाची बेरीज जर 8 यायची असेल तर 1/8 मध्ये 1/8 आपल्याला 7 वेळेस मिळवावा लागेल. मित्रांनो, किती वेळेस, 7 वेळा. म्हणजे
1/8 1/8 1/8 असा आपण 7 वेळेस हा अपूर्णांक मिळवल्यानंतर आपलं उत्तर 8/8 येणार, म्हणजे बरोबर बेरीज 1 येणार. म्हणजे मित्रांनो बघूया आता हे 7 वेळेस कसं. तर या ठिकाणी बघा, मी इथे लिहितोय 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8. बघूयात 1 2 3 4 5 6 आणि 7 1/8. आता मित्रांनो बघा, हा एक वेळेस आहे. आता याला सोडून द्या, हे 7 वेळा मी तुम्हाला उत्तर सांगितलं, ही गोष्ट कट करा. 1/8 मध्ये आपण 1/8 किती वेळेस मिळवला, तर मित्रांनो हे 1 आणि आणखीन 7 वेळेस बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे मित्रांनो अंशाची बेरीज येणार. अंशाची बेरीज किती, 1 2 3 4 5 6 7 8 आणि छेदस्थानी 8 आपण तसाच घेणार. 8/8 म्हणजे बेरीज बरोबर 1 आली. म्हणजे 1/8 मध्ये 1/8 हा अपूर्णांक आपल्याला 7 वेळा मिळवावा लागेल. म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 वेळा. प्रश्न नंबर 19, 8 अधिक 7 बरोबर 1 आणि 1 म्हणजे अंश व छेद समान असणारा अपूर्णांक. तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपलं उत्तर 1 यायला पाहिजे. बेरीज 1 येते. तर आता 8 आणि 7 ची जर मित्रांनो बेरीज केली तर 8 आणि 7 ची बेरीज येते 15. बघा 8 आणि 7 ची बेरीज 15. म्हणजे मित्रांनो हा समच्छेद अपूर्णांक असणार आहे. म्हणजे यांचा छेद सुद्धा 15 असेल. बघा छेद 15 आहे, म्हणजे 8 आणि 7 झाले 15. 15/15 म्हणजे मित्रांनो बरोबर बेरीज 1 येते. अंश आणि छेद सारखा असेल तर बेरीज 1 येते. म्हणजे स्टारच्या जागेवर असणारा जो छेद आहे तो छेद 15 असायला पाहिजे. म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 15. प्रश्न नंबर 20, आकृतीतील रेखांकित भाग हा रेखांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे. तर मित्रांनो रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग. बघा आता आकृतीचे एकूण समान भाग आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण बघा आता रेखांकित अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे. आकृतीचे एकूण समान भाग आहेत 9. त्यातले किती भाग रेखांकित आहे, किती भाग रंगवलेले आहे, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे रेखांकित अपूर्णांक झाला 5/9. आता न रेखांकित म्हणजे रंग नाही दिलेला. मग आता एकूण भाग आहेत 9. बघा एकूण भाग आहेत 9. त्यातल्या किती भागाला रंग दिलेला नाहीये, किती भाग रंगवलेला नाहीये, तर 1 2 3 आणि 4. म्हणजे न रेखांकित अपूर्णांक आहे 4/9. म्हणजे रेखांकित अपूर्णांक हा न रेखांकित अपूर्णांकापेक्षा कितीने जास्त आहे. तर मित्रांनो या दोन अपूर्णांकांची आपल्याला करायची वजाबाकी. म्हणजे 5/9 वजा 4/9. छेद सारखा आहे. समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना अंशाची वजाबाकी लिहायची. अंशाची वजाबाकी करायची. छेद छेदस्थानी तसाच लिहायचा. म्हणजे 5 वजा 4/9. 5तून 4 गेले, खाली राहिला 1 1/9. म्हणजे 1/9 ने जास्त आहे. म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1/9. प्रश्न नंबर 21, 13/29 वजा 6/29 बरोबर किती. मित्रांनो समच्छेद अपूर्णांक आहे. समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी करताना फक्त अंशाची वजाबाकी होणार आणि छेदस्थानी आपण 29 लिहिणार. म्हणजे बघा 13 वजा 6 आणि छेदस्थानी 29. 13 मधून 6 गेले, खाली राहिले 7 आणि छेदस्थानी 29. 7/29 म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 7/29. प्रश्न नंबर 22, जर 11/13 वजा चौकट बरोबर 5/13 तर चौकटीतील अपूर्णांक कोणता. मित्रांनो 11/13 या अपूर्णांकातून कोणता अपूर्णांक वजा केल्यानंतर उत्तर 5/13 येतं. बघा अपूर्णांकांच्या वजाबाकीमध्ये दोन अपूर्णांक असतात. तर यातला जो पहिला अपूर्णांक आहे, पहिल्या अपूर्णांकांच्या छेदस्थानी 13 आहे, उत्तराच्या छेदस्थानी सुद्धा 13 आहे. म्हणजे मित्रांनो हा समच्छेद अपूर्णांक असणार आहे. म्हणजे चौकटीमध्ये जो अपूर्णांक असेल त्याच्या छेदस्थानी असेल 13. म्हणजे मित्रांनो फक्त समच्छेद अपूर्णांक असल्यानंतर फक्त काय होते अंशाची वजाबाकी. मग 11 मधून किती वजा केल्यानंतर 5 उत्तर येईल. तर मित्रांनो 11 मधून जर आपण 6 ही संख्या वजा केली तर खाली 5 शिल्लक राहतात. म्हणजे 11/13 मधून 6/13 आपण वजा केले, नंतर उत्तर आपल्याला मिळेल 5/13. म्हणजे चौकटीच्या जागेवर येणारा अपूर्णांक आहे 6/13. म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 6/13. प्रश्न नंबर 23, 99 गोट्यांपैकी 1/3 भाग गोट्या अमितला दिल्या तर
त्याला किती गोट्या दिल्या? मित्रांनो एकूण गोट्या आहेत 99, त्यातल्या 1/3 म्हणजे 3 पैकी 1 गोटी अमितला दिली, तर एकूण अमितला गोट्या किती दिल्या? म्हणजे मित्रांनो 99च्या 1/3, 99 चाचीचे म्हणजे गुणाकार आणि 1/3. मग आता या ठिकाणी काय होणार मित्रांनो बघा, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 33 गुणिले 1 म्हणजे 33. म्हणजे मित्रांनो 99 पैकी 1/3 म्हणजे 33. म्हणजे 33 गोट्या अमितला दिल्या. म्हणजे 23व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 33. प्रश्न नंबर 24. 1 तास बरोबर 60 मिनिटे, तर 1/3 तास बरोबर किती मिनिटे? आता मित्रांनो आपल्याला उत्तर मिनिटामध्ये विचारलेलं आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1/3 तास. आता 1/3 तास म्हणजे थोडक्यात 60 मिनिटे म्हणजे थोडक्यात एकूण आहे 60 मिनिटे. त्यातला एक भाग किती? म्हणजे थोडक्यात 3मधील एक भाग किती आहे? तर मित्रांनो या ठिकाणी भागाकार होणार. 60 गुणिले 1/3. बघा आता 3 एक 3, 3 दुणे 6 आणि 3 0 0 म्हणजे मित्रांनो 20 मिनिटे. म्हणजे 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 20 मिनिटे. प्रश्न नंबर 25. एका रोपवाटिकेत विविध रंगी गुलाबांची 20 रोपे आहेत. त्यातील 1/4 रोपे लाल गुलाबाची आहेत. तर लाल गुलाबाची किती रोपे आहेत? मित्रांनो विविध एकूण रोपे आहेत 20, त्यातले 1/4 लाल गुलाबाची रोपे आहेत. तर मित्रांनो 20च्या 1/4 म्हणजे 20 गुणिले 1/4, 20चे म्हणजे चाचीचे म्हणजे गुणाकार, 20चे 1/4 म्हणजे 20 गुणिले 1/4. आता मित्रांनो 4 आणि 20 यांचा होतो भागाकार. यांचा काय होतो भागाकार. एक लक्षात ठेवा, 20च्या छेदस्थानी नेहमी 1 असतो. या ठिकाणी छेदस्थानी 1 असतो. म्हणजे अपूर्णांकांच्या गुणाकारामध्ये काय असतं? अंश अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे थोडक्यात बघा 20 एक 20 आणि 1 गुणिले 4 4. थोडक्यात हे या ठिकाणी आपण पुढे करणार. मग 4 एक 4 आणि 4 पंचे 20 म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 5. लाल गुलाबाची 5 रोपे आहेत म्हणजे 25व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 5. या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. या स्वाध्यायातले 14 ते 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितले. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.